अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत अडगाव खुर्दचे सरपंच सुनीता सोनोने व सदस्य अमन गवई यांनी गावातील ग्रामसेविका यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीकरिता 19 जून रोजी आमरण उपोषण सुरू केले होते। ग्रामसेविका ह्या मनमानी कारभार करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना धमकावणे, ग्रामपंचायतला उपस्थित न राहणे, त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने ग्रामसेविकेच्या या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या ग्रामसेविकेची तात्काळ बदली करण्याकरिता आमरण उपोषण सुरू केले आहे। ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या या आमरण उपोषणाची अकोट पंचायत समितीने तात्काळ दखल घेत या ठिकाणी दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करणार असल्याचे लेखी आश्वासनानंतर आडगाव खुर्द ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आपले उपोषण तुर्तास मागे घेतले आहे। या उपोषणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे, चरण इंगळे, निखिल गावंडे, रोशन पुंडकर, दिनेश घोडेस्वार, पप्पू शिरसाट, मयूर सपकाळ, नितीन वानखडे, प्रमोद सोनोने आदी मान्यवर सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट। आज दिनांक 19 तारखेला आज आम्ही गट ग्रामपंचायत अडगाव खुर्दचे सरपंच, उपसरपंच आणि मी ग्रामपंचायत सदस्य अमन गवई आज उपोषणाला बसलो होतो। कारण असे होते की आमच्या गावच्या ग्रामसेविका मॅडम 5 महिन्यापासून ग्रामपंचायतला नियुक्त झालेल्या आहेत, पण 5 महिन्यापासून कुठलेही काम न करता त्यांनी मनमानी कारभार तसेच दादागिरी, आम्हाला खोटे गुन्हे दाखल करू अशा धमक्या दिल्या होत्या। त्या कारणामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली, 4 वेळा निवेदन देऊन विनंती केली, तरीही प्रशासनाने कुठलाही हे घेतला नव्हता। म्हणून आज शेवटी उपोषणाला बसून आम्ही प्रशासनाला त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी मागणी केलेली आहे।